पैसों के लिए दलाली तो करने वाले होते हैं। ठीक आहे, आज सरकार तिकडची आहे, तुमच्या बापाने काही परमनंट तुरा, काही मुकुट सत्तेचा घेऊन जन्माला तुम्ही आला नाहीत। आज सत्ता आहे, सत्तेची मस्ती दाखवाल, आणि उद्याचा दिवस आमचा असणार आहे, तो दिवस राहुल गांधीचा असणार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आम्हालाही व्याजासकट हिशोब करता येतो। कधी काँग्रेस रिवेंजफुल ॲटिट्यूडरी पॉलिटिक्स केलेलं नाही, कधी त्यांचा स्वभाव रिवेंजफुल राहिला नाही, बदल्याची भावना आम्ही कधी मनात जोपासली नाही। पण कोणी बदल्याची भावना जोपासत असेल तर तुम्हाला जिथे अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलात, तिथे सुद्धा तुमच्यावर राम कोपतो आहे हे लोकसभेमध्ये दाखवून दिलं आहे, आणि तिथली जागा काँग्रेसने जिंकली आहे हे सुद्धा आपण लिहून ठेवलं पाहिजे। म्हणजे इंडिया आघाडीने जिंकली आहे। शेवट जिथे एवढं अवाढव्य मंदिर बांधून जर राम पावत नसेल तर तुमच्या मनात मुंह में राम और बगल में छुरी है हे प्रभू रामचंद्रला सुद्धा ठाऊक आहे, हे त्या ठिकाणच्या पराभवाने दाखवून दिलं आहे, दाखवून दिलं आहे। त्यामुळे धर्माचं देवाचं नाव घेऊन राजकारण करू नका।